नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता? तर महाराष्ट्र सरकारद्वारे नुकतेच आता मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त हे पद निर्माण करण्यात आलेलं आहे. तर आता या पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच आता देवेन भारती यांची मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता जे देवेन भारती आहेत हे 1994 सालच्या बॅचचे IPS अधिकारी आहेत आणि तसेच त्यांनी याआधी महाराष्ट्र राज्य दहशतवाद विरोधी पथक म्हणजेच ATSचे सुद्धा नेतृत्व केलेलं आहे आणि तसेच ते यापूर्वी अतिरिक्त पोलीस आयुक्त देखील होते. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चलत जा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. आता या ज्या आनोद अल अस्मारी आहेत या कोणत्या देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय महिला रेफरी बनल्या आहेत? तर इमेजमध्ये तुम्हाला आता इथे दिसत असेल, या आनोद अल अस्मारी आहेत आणि आता या सौदी अरेबियामधील पहिल्या आंतरराष्ट्रीय महिला रेफरी बनलेल्या आहेत आणि नुकतेच आता त्यांना फिफाकडून आंतरराष्ट्रीय बॅच सुद्धा प्राप्त झालेला आहे. आणि त्यांनी आपल्या रेफरी कारकिर्दीची सुरुवात कधी केलेली आहे? तर 2018 मध्ये त्यांनी आपल्या रेफरी कारकिर्दीची सुरुवात केली होती आणि आता त्यांना फिफाकडून सुद्धा आंतरराष्ट्रीय बॅच प्राप्त झालेला आहे. तर लक्षात राहू द्या, आनोद अल अस्मारी या सौदी अरेबियाच्या आहेत आणि सौदी अरेबियाच्या महिला रेफरी बनणाऱ्या त्या पहिल्या व्यक्ती बनलेल्या आहेत. आणि पहा, याआधी सुद्धा सौदी अरेबियाचा एक क्लब चर्चेमध्ये होता आणि त्या क्लबचं नाव काय आहे? तर अल नासर हा तो क्लब आहे आणि अल नासर क्लबने आता रोनाल्डोशी करार केलेला आहे आणि आता रोनाल्डो या क्लबकडून 2025 पर्यंत खेळणार आहे. आणि आता हे जे रोनाल्डो आहेत यांचा जर्सी नंबर सुद्धा नोट करून घ्या. रोनाल्डो यांचा जर्सी नंबर 7 हा आहे. आणि याबरोबरच याआधी सुद्धा महिलांद्वारे प्रथमच काही कार्य करण्यात आलेले आहेत, ते सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया. तर पहा, सियाचीनमध्ये तैनात होणाऱ्या पहिल्या महिला लष्करी अधिकारी कोण बनलेले आहेत? तर शिवा चौहान या सियाचीनमध्ये तैनात होणाऱ्या पहिल्या महिला लष्करी अधिकारी आहेत. आणि भारतीय लष्करातील पहिल्या महिला सैनिक स्काय डायव्हर कोण बनलेले आहेत? तर लान्स नायक मंजू या पहिल्या महिला सैनिक स्काय डायव्हर बनलेल्या आहेत. आणि तसेच भारतीय लष्कराची पहिली महिला कॉम्बॅट एव्हिएटर कोण आहेत? तर अभिलाषा बराक आहेत. आणि भारताच्या पहिल्या महिला राफेल पायलट या शिवांगी सिंग आहेत. आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्षा या PT उषा आहेत. आणि तसेच सेबी या संस्थेच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण आहेत? तर माधवी पुरीबुच या सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्षा आहेत. आणि आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा. 2023 पर्यंत देशातून काला आजाराचे उच्चाटन करण्यासाठी आयोजित उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षस्थान कोणी भूषवले आहे? तर आता 2023 पर्यंत देशामधून या काला आजाराचे उच्चाटन करण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती आणि त्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोणी भूषवलेलं आहे? तर डॉक्टर मनसुख मांडविया यांनी त्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवलेलं आहे. आणि आता हे जे मनसुख मांडविया आहेत हे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आहेत. आणि ही जी बैठक होती ही बैठक बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड आणि पश्चिम बंगाल या 4 राज्यांदरम्यान आयोजित करण्यात आली होती. आणि पहा, 2021 मध्ये काला आजाराची सुमारे 90% प्रकरणे ही ब्राझील, इरिट्रिया, इथिओपिया, भारत, केनिया, सोमालिया, दक्षिण सुदान आणि सुदान या 8 देशांमध्येच आढळून आली होती. आणि जागतिक स्तरावर नोंदविलेल्या एकूण प्रकरणापैकी भारताचा वाटा किती टक्के होता? तर 11.5% इतका भारताचा वाटा होता. आणि भारतामध्ये सर्वाधिक काला आजाराची प्रकरणे कोणत्या राज्यामध्ये आढळतात? तर बिहार आणि झारखंड या 2 राज्यांमध्ये 90%हून अधिक काला आजाराची प्रकरणे आढळतात. आणि याबरोबर हे सुद्धा नोट करून घ्या, आता हा जो काला आजार आहे हा आदिजीवामुळे होणारा आजार आहे आणि याच्या प्रसारासाठी सँडफ्लाय नावाची माशी कारणीभूत असते. नोट करून घ्या, अत्यंत महत्त्वाचा पॉइंट आहे. याच्या प्रसारासाठी सँडफ्लाय ही माशी कारणीभूत असते. आणि आता प्रश्न क्रमांक तिसरा पहा. मनरेगा योजनेअंतर्गत 15 डिसेंबर 2022 पर्यंत एकूण किती कुटुंबांना रोजगार मिळालेला आहे? तर आता मनरेगा या योजनेअंतर्गत 15 डिसेंबर 2022 पर्यंत एकूण 11,37,00,000 अधिक कुटुंबांना रोजगार मिळालेला आहे. आणि आता जी मनरेगा योजना आहे याचं फुल फॉर्म काय आहे? तर महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजना असं याचं पूर्ण स्वरूप आहे. आणि ही जी योजना आहे ही योजना नरेगा कायदा 2005 अंतर्गत 2 फेब्रुवारी 2006 रोजी देशातील 200 जिल्ह्यात सुरू करण्यात आली होती.
आणि संपूर्ण भारतामध्ये ही योजना कधी सुरू करण्यात आलेली आहे? तर 1 एप्रिल 2008 पासून ही योजना संपूर्ण भारतामध्ये लागू करण्यात आलेली आहे. आणि तसेच या योजनेचं 2 ऑक्टोबर 2009 रोजी नाव बदलून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना असं नाव करण्यात आलेलं आहे. आणि या योजनेमध्ये व्यक्तींना 100 दिवसांचा मजुरी रोजगार पुरवण्याची हमी देण्यात आलेली आहे. आणि यामध्ये कामाची निवड कोणाद्वारे करण्यात येते? तर ग्रामसभेद्वारे यामध्ये कामाची निवड करण्यात येते. आणि पहा, या मनरेगा योजनेअंतर्गत सर्वाधिक मजुरी देणारं राज्य कोणतं आहे? तर यामध्ये प्रथम क्रमांकावर हरियाणा हे राज्य आहे. हरियाणामध्ये मनरेगा अंतर्गत 331 रुपये प्रतिदिन इतकी मजुरी देण्यात येते. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर गोवा आहे. गोव्यामध्ये हा दर 315 आहे. तिसऱ्या क्रमांकावर केरळ आहे. केरळमध्ये 311 रुपये प्रतिदिन देण्यात येतात. आणि कर्नाटकमध्ये 309 रुपये प्रतिदिन देण्यात येतात. आणि आपल्या महाराष्ट्राचा विचार केल्यास महाराष्ट्रामध्ये हा दर किती आहे? तर महाराष्ट्रामध्ये मनरेगा योजनेअंतर्गत 256 रुपये प्रतिदिन इतकी मजुरी देण्यात येते. नोट करून घ्या, महत्त्वाचा पॉईंट आहे, एक्झाममध्ये डायरेक्ट प्रश्न विचारला जातो. महाराष्ट्रामध्ये 256 रुपये प्रतिदिन इतकी मजुरी मनरेगा योजनेअंतर्गत देण्यात येते. आणि या योजनेअंतर्गत सर्वात कमी मजुरी कोणत्या राज्यांमध्ये देण्यात येते? तर यामध्ये प्रथम क्रमांकावर छत्तीसगड आणि मध्य प्रदेश आहेत. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये 204 रुपये इतकी मजुरी देण्यात येते. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर बिहार आणि झारखंड आहेत. या दोन्ही राज्यामध्ये 210 रुपये इतकी मजुरी आहे. आणि यानंतर त्रिपुरा या राज्याचा क्रमांक लागतो. त्रिपुरा या राज्यामध्ये 212 रुपये प्रतिदिन इतकी मजुरी देण्यात येते. आणि आता प्रश्न क्रमांक 14 पहा. आता या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे? तर US हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे नवे अध्यक्ष म्हणून कोण निवडून आले आहेत? तर आता हे जे US हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे स्पीकर आहेत, हे अमेरिकेमधील तिसरं सर्वोच्च पद आहे. आणि आता या पदावर केविन मॅककार्थी यांची निवड करण्यात आलेली आहे. आणि या निवडीसाठी एकूण 15 फेऱ्यांचं मतदान घेण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर केविन मॅककार्थी आता हे US हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे 55वे स्पीकर बनलेले आहेत. कितवे स्पीकर बनलेले आहेत? तर 55वे स्पीकर बनलेले आहेत. आणि त्यांच्या आधी स्पीकर कोण होते? तर नॅन्सी पेलोसी हे स्पीकर होते. आणि आता त्यांच्यानंतर आता मॅककार्थी यांची निवड करण्यात आलेली आहे. आणि मॅककार्थी यांच्याविषयी हे सुद्धा नोट करून घ्या, ते रिपब्लिकन पक्षाचे सदस्य आहेत. आणि ते याआधी 9 वेळा अमेरिकन संसदेचे सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत. आणि तसेच त्यांनी 2019 ते 2023 पर्यंत सभागृह अल्पसंख्याक नेते म्हणून देखील कार्य केलेलं आहे. आणि आता हे जे US हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, याची एकूण सदस्य संख्या किती आहे? तर 435 इतकी याची एकूण सदस्य संख्या आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 5 पहा. RBI द्वारे एकूण किती रुपयांचे सॉवरेन ग्रीन बॉन्ड जारी करण्यात येणार आहेत? तर आता RBI द्वारे एकूण 16,000 कोटी रुपयांचे सॉवरेन ग्रीन बॉन्ड जारी करण्यात येणार आहेत. आणि आता हे जे बॉन्ड आहेत, यांचा लिलाव 2 टप्प्यामध्ये करण्यात येणार आहे. आणि प्रत्येक टप्पा किती कोटी रुपयांचा असणार आहे? तर प्रत्येक टप्पा 8,000 कोटी रुपयांचा असणार आहे. आणि पहिला लिलाव कधी करण्यात येणार आहे? तर 25 जानेवारी रोजी पहिला लिलाव. तर दुसऱ्या टप्प्याचा लिलाव हा 9 फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. आता हे जे सॉवरेन ग्रीन बॉन्ड आहेत, हे केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे गुंतवणूकदारांकडून कर्जाऊ पैसे मिळवण्यासाठी जारी केले जातात. आणि यामधून जो निधी उपलब्ध होतो, याचा उपयोग कुठे केला जातो? तर सार्वजनिक क्षेत्रातील पर्यावरणपूरक आणि हरित पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांना वित्त पुरवठा करण्यासाठी यामधून प्राप्त निधीचा उपयोग केला जातो. आणि त्यासाठी त्याला सॉवरेन ग्रीन बॉन्ड असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि आता इथं RBIचा उल्लेख आलेला आहे. तर RBI विषयी हे सुद्धा नोट करून घ्या. RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. याची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी करण्यात आलेली आहे. आणि याचं राष्ट्रीयकरण कधी करण्यात आलं होतं? तर 1 जानेवारी 1949 रोजी RBIचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं आहे. आणि RBIचं मुख्यालय 1937 पासून मुंबई येथे आहे. याआधी याचं मुख्यालय कुठे होतं? तर कोलकाता येथे होतं. आणि 1937 मध्ये याचं मुख्यालय मुंबई येथे हलवण्यात आलेलं आहे. आणि RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते? तर CD देशमुख हे RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर होते. आणि सध्या आता 25वे गव्हर्नर कोण आहेत? तर शक्तिकांत दास हे RBIचे 25वे गव्हर्नर आहेत. आणि पहा, RBIचे गव्हर्नर व डेप्युटी गव्हर्नर यांचं निवृत्ती वय किती आहे? तर 62 वर्ष इतकं यांचं निवृत्ती वय आहे. आणि इतर जे RBIचे सदस्य आहेत, त्यांच्यासाठी निवृत्ती वय हे 60 वर्ष इतकं आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 6 पहा. 2022-23 साठीचा आसाम राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आसाम वैभव कोणाला जाहीर झाला आहे? तर आता 2022-23 साठीचा आसाम वैभव हा पुरस्कार डॉक्टर तपन सेकिया
यांना जाहीर झालेला आहे. काय नाव आहे यांचं? तर डॉक्टर तपन सेकिया असं यांचं नाव आहे आणि हे आसाम येथील दिब्रुगडमधील नाहरकटिया येथील रहिवासी आहेत आणि तसेच ते डिसिखाया फाउंडेशनचे संरक्षक म्हणून कार्यरत आहेत. आणि त्यांना हा पुरस्कार कशासाठी देण्यात आलेला आहे? तर आसाम आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये कॅन्सरची जागृती आणि लवकर निदान करण्यात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. आणि ते सध्या प्रिन्स अली खान हॉस्पिटलमध्ये मेडिकल ऑन्कॉलॉजी आणि रिसर्च डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. आणि तसेच जसलोक हॉस्पिटल आणि मुंबईतील रिसर्च सेंटरमध्ये ऑन्कॉलॉजी सायन्सचे संचालक म्हणून देखील ते कार्यरत आहेत. आणि आता जे आसाम वैभव आहे या पुरस्काराचं स्वरूप काय आहे? तर यामध्ये विजेत्याला 5 लाख रुपये रोख देण्यात येतात आणि तसेच हा पुरस्कार विजेता व्यक्ती उर्वरित आयुष्यासाठी सरकारी खर्चावर वैद्यकीय उपचार घेण्यास पात्र ठरतो. आणि याबरोबरच यामध्ये इतर सुद्धा पुरस्कार देण्यात आलेले आहेत, ते सुद्धा नोट करून घ्या. आणि यामध्ये दुसरा पुरस्कार आहे आसाम सोरो. आणि हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार संबंधित क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. आणि यावेळेस हा पुरस्कार कृष्णा रॉय, गिल्बर्ट संगमा, डॉक्टर बिनॉय कुमार सेकिया आणि डॉक्टर शशीधर फुकन यांना देण्यात आलेला आहे. आणि या पुरस्काराचं स्वरूप काय आहे? तर यामध्ये विजेत्यांना 4 लाख रुपये रोख देण्यात येतात आणि तसेच हा पुरस्कार मिळवणारी व्यक्ती दरवर्षी 3 लाख रुपयापर्यंत सरकारी खर्चावर वैद्यकीय उपचार मिळवण्यास पात्र ठरतात. आणि तिसरा पुरस्कार आहे आसाम गौरव. याविषयी फक्त इतकंच लक्षात राहू द्या, हा पुरस्कार सुद्धा उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो आणि यामध्ये पुरस्कार स्वरूप 3 लाख रुपये देण्यात येतात आणि तसेच प्राप्तकर्ता प्रत्येक वर्षी 3 लाख रुपयांपर्यंत सरकारी खर्चावर वैद्यकीय उपचार घेण्यास पात्र असतो. आणि आता प्रश्न क्रमांक 7 पहा. कोणते राज्य हे निलगिरी तहर प्रकल्प सुरू करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे? तर पहा, इमेजमध्ये तुम्हाला दिसत असेल हा निलगिरी तहर प्राणी आहे आणि याच्या संरक्षणासाठी आता तमिळनाडूने निलगिरी तहर हा प्रकल्प सुरू केलेला आहे. आणि आता निलगिरी तहर प्रकल्प सुरू करणारे तमिळनाडू हे देशातील पहिलं राज्य ठरलेलं आहे. आणि हा जो प्राणी आहे हा प्राणी केरळच्या पश्चिम घाटामध्ये तर तामिळनाडूच्या पूर्व घाटाच्या दक्षिणेकडील भागात आढळतो. आणि आता हा जो प्राणी आहे हा तामिळनाडूचा राज्य प्राणी देखील आहे. अत्यंत महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात राहू द्या. निलगिरी तहर हा तामिळनाडू या राज्याचा राज्य प्राणी आहे आणि तसेच हा प्राणी IUCN रेड लिस्टमध्ये लुप्तप्राय म्हणून सूचीबद्ध आहे. आणि भारताच्या वन्यजीव अधिनियम 1972च्या अनुसूची 1 अंतर्गत या प्राण्याला संरक्षण देण्यात आलेलं आहे. आणि आता आपण इथं तामिळनाडू या राज्याविषयी बोलत आहोत, तर याविषयी हे सुद्धा लक्षात राहू द्या. तामिळनाडूची राजधानी चेन्नई आहे, राज्यपाल RN रवी आहेत आणि तसेच तामिळनाडूचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर MK स्टॅलिन हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत. आणि तामिळनाडूमध्ये एकूण 5 नॅशनल पार्क आहेत आणि ते कोणकोणते? तर मुद्दुमलाई नॅशनल पार्क, मुकुर्ती नॅशनल पार्क, गिंडी नॅशनल पार्क, गल्फ ऑफ मन्नार मरीन नॅशनल पार्क आणि इंदिरा गांधी अथवा अण्णामलाई नॅशनल पार्क हे तामिळनाडू या राज्यामध्ये स्थित आहेत. आणि तसेच तामिळनाडूमध्ये अणुविद्युत केंद्र सुद्धा आहे आणि त्या अणुविद्युत केंद्राचं नाव काय आहे? तर कल्पकम असं त्या अणुविद्युत केंद्राचं नाव आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 8 पहा. जम्मू काश्मीरच्या एका विद्यार्थ्याने देशातील पहिला ओपन सोर्स उपग्रह तयार केला आहे. तर आता त्या उपग्रहाचं नाव काय आहे हेच आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर त्या उपग्रहाचं नाव इनक्यूब असं आहे आणि तो आता देशातील पहिला ओपन सोर्स उपग्रह ठरलेला आहे. आणि त्याचं एकूण वजन किती आहे? तर 1 किलोग्राम इतकं त्याचं वजन आहे. आणि हा उपग्रह 12वीचे विद्यार्थी ओमकार बत्रा यांनी तयार केलेला आहे. आणि आता जे ओमकार बत्रा आहेत यांना 2020 मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते बाल शक्ती पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. आणि तसेच ओमकार बत्रा यांनी वेन द टाइम स्टॉप या नावाचे पुस्तक देखील लिहिलेलं आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 9 पहा. 18 वर्षाखालील खेलो इंडिया युथ गेम 2022 महिला क्वालिफायर स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर आता 18 वर्षाखालील खेलो इंडिया युथ गेम्स महिला क्वालिफायर स्पर्धेचं विजेतेपद हरियाणाच्या संघानं पटकावलेलं आहे. आणि हरियाणाने यामध्ये मध्य प्रदेश संघाला हरून ही स्पर्धा जिंकलेली आहे. आणि यामध्ये तिसरं स्थान कोण मिळवलेलं आहे? तर ओडिशा या राज्याच्या संघाने यामध्ये तिसरं स्थान मिळवलेलं आहे. आणि 4थ्या स्थानावर झारखंड हे राज्य आहे. आणि आता हे जे चारही संघ आहेत हे चारही संघ मध्य प्रदेशमध्ये होणाऱ्या खेलो इंडिया युथ गेमसाठी पात्र ठरलेले आहेत. आणि आता प्रश्न क्रमांक 10 पहा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नियामक आणि पर्यवेक्षी यंत्रणा मजबूत करण्यासाठी कोणता उपक्रम सुरू केला आहे? तर आता RBIने नियामक आणि पर्यवेक्षी यंत्रणा मजबूत करण्यासाठी उत्कर्ष 2.0 हा उपक्रम सुरू केलेला आहे. आणि हा जो उपक्रम आहे हा 2023 ते 2025 या कालावधीत राबवण्यात येणार आहे.
आणि याआधी हा उपक्रम जुलै 2019 मध्ये लॉन्च करण्यात आला होता आणि तेव्हा हा उपक्रम 2019 ते 2022 या कालावधीसाठी राबवण्यात आला होता. आणि याबरोबरच हे वन लाइनर सुद्धा नोट करून घ्या. कोणत्या देशाने किन गँगची नवीन परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे? तर आता हे जे किन गँग आहेत हे चीन या देशाचे नवीन परराष्ट्र मंत्री बनलेले आहेत. आणि 2022-23 साठी भारतातील कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनाचे लक्ष्य किती ठेवण्यात आले आहे? तर आता 2022-23 साठी भारतातील कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनाचे लक्ष्य हे 23.56 अब्ज अमेरिकन डॉलर इतकं ठेवण्यात आलेलं आहे. आणि जगातील सर्वात मोठा ओपन एअर थिएटर धनुयात्रा महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जातो? तर आता हा जो महोत्सव आहे हा महोत्सव ओडिशा या राज्यामध्ये आयोजित केला जातो. आणि हा महोत्सव देशाच्या स्वातंत्र्य उत्सवाचा एक भाग म्हणून 1947-48 मध्ये प्रथम अस्तित्वात आला होता आणि तेव्हापासून दरवर्षी याचं आयोजन ओडिशा या राज्यामध्ये करण्यात येतं. आणि आता या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे? तर 2014 पासून केंद्र सरकारने गंगा स्वच्छतेवर एकूण किती खर्च केला आहे? तर 2014 पासून केंद्र सरकारने गंगा स्वच्छतेच्या अभियानावर एकूण 13,000 कोटी रुपयांचा खर्च केलेला आहे. आणि कोणत्या राज्यात संगाई उत्सव साजरा केला जातो? तर आता हा जो संगाई उत्सव आहे हा मणिपूर या राज्यामध्ये आयोजित केला जातो. आणि आता आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. कोणता देश हा हायड्रोजनवर चालणारी ट्रेन सुरू करणारा आशियातील पहिला देश ठरला आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.